Anand. My name is Varad. My name is Aswar. My name is Divanshi. My name is Sandy. My name is Vihan. My name is Pat. My name is Nilesh. My name is Adil. My name is Pranay. My name is Bob. My name is Deep. My name is Rishi. My name is Shubhankar. My name is Prince. My name is Chaitanya. My name is Sandy. My name is Palakshi. My name is Padam. My name is Disha. हे काय आहे? Kitchen. किचन. मग अशीच किचनची ॲक्टिव्हिटी आज तुम्हाला शिकवणार आहे. ओके, किचन कशी बनवली जाते. आता ही मेटॅलिक किचन आहे. ओके, आपण जी किचन बनवणार आहे ती एक प्रकारची ॲक्रेलिक आणि अपेक्सो कलर. ओके, अपॉक्सी कलर त्याला म्हणतात. त्याच्यापासून आपण किचन बनवणार आहे आणि ते पण तुमच्या नावाची किचन एखाद्याची. म्हणजे एखाद्याच्या नावाची किचन कशी बनवली जाते हे तुम्हाला आज आम्ही शिकवणार आहे. त्यासाठी आपल्याला काही काही मटेरियल लागणार आहे. तर किचनला काय लागतं, ही जशी रिंग आहे ही त्याला रिंग एक सेपरेट दिलेली आहे. ठीक आहे, आणि त्या काही बॉटल्स आहेत, ह्या अपॉक्सी कलर आहेत. ओके, त्याच्यामध्ये आहे मुडली वंडर, याला रेझिन म्हणतात. क्रिस्टल क्लिअर म्हणजे पाण्याचं दिसतं, आरपार दिसतं क्रिस्टल. ठीक आहे, पण हे वापरताना आपल्याला ग्लोव्ज वापरायचे. लक्षात समजलं. त्यासाठी ह्या ज्या बॉटल्स आहेत, ओके, ह्या बॉटल्समध्ये एक प्रकारचे केमिकल असतं, म्हणून आपल्याला हात लागला नाही पाहिजे. म्हणून त्यासाठी आपल्याला ग्लोव्ज घालायचे असतात. ठीक आहे, ग्लोव्ज घालायचे असतात. ग्लोव्ज घातल्यानंतर हे जे प्रमाण आहे हे प्रमाण कसं असतं, तर ह्याचे 2 चमचे घ्यायचे आणि ह्याचा 1 चमचा घ्यायचा. म्हणजे याची बॉटल जर आपण अर्धी घेतली तर ह्याची आपण पाव घ्यायची. ओके, 25 आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा ही डबल असेल. ठीक आहे, ह्याची 1 चमचे 2 चमचे हे घेतल्यानंतर ते ह्याच्यामध्ये घ्यायचं आणि नंतर किचन ठेवताना ह्या पद्धतीची किचन अशी ठेवायची. ही जी किचन आहे, सपोज तो आपल्याला एखादी किचन बनवायची असेल तर आपण पहिले सगळ्यात आपला दादा मोठा आहे त्याची आपण किचन बनवूया. ठीक आहे, तर आपण इकडे त्यामध्ये हे टाकून दिलं. ओके, टाकल्यानंतर ती असं ठेवायचं आहे. हे बघा, जर वीची किचन आपल्याला बनवायची आहे दिसतं सगळ्यांना, ही अशी आपल्याला ठेवायची. ही ठेवल्यानंतर त्याच्यामधले जे केमिकल्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं. आलं लक्षात. ठीक आहे, ओके. त्यामधून काय केलं आपण, पहिले ग्लोव्ज घातला. ग्लोव्ज घातल्यानंतर आपण छोटी बॉटल घेतली. छोटी बॉटल घेतली ना आपण काय केलं, उघडली बॉटलचं झाकण. आपण असं उघडून ही बॉटल आपण टाकले आणि पुढे झाकण लावून दे. झाकण लावलं, ठेवून दे. दुसरी बॉटल घे, झाकण काढ आणि टाकू. झाकण लावून दे, ठेवून दे. त्याच्यामध्ये लिक्विड आपल्याला मिळालेलं आहे. पण लिक्विड काय डायरेक्टली टाकलं याच्यामध्ये तर काय होईल, तर सेम तशीच किचन तयार होईल. पण त्यासाठी आपण काय आणलेलं आहे, त्या एक वेगळा कलर आणलेला आहे. चमकी म्हणतात, तुम्हाला माहिती आहे चमकी, रांगोळीला टाकतात ती, बरोबर. ती चमकी काय, कलर थोडा टाकून झाला तर थोडीशी चमकी टाकायची, पुन्हा कलर टाकायचा आणि नंतर मग आपल्याला किचन आपली तयार होईल. मी काय करतो बघा, ही चमकी थोडीशी फाडतो. ओके, आणि मी आता इथे टाकतो थोडीशी. बघा, लिक्विड टाकलं, थोडी चमकी टाकली, पुन्हा लिक्विड टाकलं आणि ठेवले. थोडं सुकेपर्यंत वाट बघायचं. कितीमध्ये वाट बघू, सुकून झालं तर त्याला नंतर आपण अशी गवती किचन आपण काढणार आहे. लक्षात. ओके, अपॉक्सी कलर किचन बनवण्यासाठी आजची ॲक्टिव्हिटी सुरू आहे. ॲक्टिव्हिटीमधून काही मुलं स्वतःच किचन बनवायला लागलेली आहेत. काही मुलं बघतायत. खूप काळजीपूर्वक लिक्विड जे आहे ते टाकायचं आहे. खाली एक थेंब पण पडला नाही पाहिजेत अशी प्रिकॉशन मुलं घ्यायला लागलेली आहेत. खूप शांतपणे ॲक्टिव्हिटी सुरू आहे. मुलांची पण खूप उत्सुकता आहे का किचन कशी बनवली जाते
छोटी छोटी मुलं खूप उत्सुकतेने बघतायत. मजा आली तुम्हाला बघताना? सगळ्यांना मजा वाटते? आवडलं सगळ्यांना? बघा या पद्धतीने किचन एक बनवायला लावलेली आहे. या पद्धतीने किचन बनते ती. किचन पूर्ण डेकोरेट करायला लावलेली आहे. एक स्टार पण ग्लिटर आहे. ग्लिटर टाकायचं वरती. खूप चांगल्या पद्धतीने किचन बनवायला लावलेले आहे. खूप डेकोरेट पण झालेले आहे. दिसायला पण खूप छान दिसते. थोडं सुकण्यासाठी मला असं वाटतं वेळ द्यावा लागणार आहे. ठीक आहे, त्याला थोडा वेळ लागणार आहे. बघा ही किचन बघितली सगळ्यांनी? ओके, आता ही किचन बनवायला आपल्याला थोडासा वेळ लागेल सुकण्यापर्यंत. तोपर्यंत आपण काय करूया, तोपर्यंत आपण सगळ्यांनी क्लासमध्ये बसून घेऊया. ओके.